जोखमीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास खासगी रुग्णालयात करण्याला प्राधान्य दिलं जात असलं तरी ठाणे सिव्हिल रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी होते। लहान वयातच मोतीबिंदू असणाऱ्या मुरबाडमधील 5 वर्षाच्या मुलीचे आणि आंबिवलीतील 10 वर्षाच्या मुलाची आव्हानात्मक असणारी मोतीबिंदूची कठीण शस्त्रक्रिया सिव्हिल रुग्णालयात करून मुलांना दृष्टी दिली। मुरबाड परिसरातील 5 वर्षाची राणी आणि आंबिवलीतील 10 वर्षाचा विजय या दोन्ही मुलांना मोतीबिंदू झाला होता। राणीला सुरुवातीच्या 3 वर्षात डोळ्यांनी व्यवस्थित दिसत होतं, मात्र पुढे दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाल्यामुळे अस्पष्ट दिसत होतं। याचप्रमाणे विजयला देखील दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाला होता। मुरबाड सारख्या तालुक्यात डोळ्यांची शस्त्रक्रिया करणं कुटुंबासाठी मोठी गोष्ट होती। सरकारी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायची झाल्यास कुठे करावी असा प्रश्न दोन्ही मुलांच्या पालकांना होता। दरम्यान सिव्हिल रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया चांगली होत असल्याचं त्यांना समजलं। या दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असल्याची माहिती नेत्र सर्जन डॉक्टर शुभांगी अंबाडेकर यांनी दिली आहे। 5 वर्षाची लहान मुलगी आहे। तिला जेव्हा ती चालायला लागली तर ती धडपडत होती, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की याला काहीतरी प्रॉब्लेम आहे। तर थोडं दिवसानंतर लक्षात दिसायला अडचणी आहे। मग त्याने तिकडे नजदीकच्या हॉस्पिटलला, ती मुरबाडवरून आहे, नजदीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं। त्याच्यानंतर त्याला इथे रेफर केलं। इथे रेफर केल्यानंतर कळलं की कॅटरॅक्ट आहे आणि एक विशिष्ट प्रकारची सर्जरी करावं लागेल। त्यांना इकडे सगळं टेस्ट वगैरे केल्या, सगळे फिटनेस वगैरे घेतली आणि ऑपरेट केलं आणि आता तिला छानपैकी दिसायला लागलेलं आहे। तसं हा मुलगा 10 वर्षाचा आहे। यालाही काही 1.5-2 वर्षापासून अंधुक दिसायला लागल्यापासून घरच्यांना थोडं लक्षात आलं की याला थोडं अंधुक दिसते, तोही सांगायला लागला त्याला कळत असल्यामुळे। मग त्यांना इथे रेफर केलं आहे आमच्याकडे प्रायव्हेट हॉस्पिटल, गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमधून। तर लक्षात आलं की याला कॅटरॅक्ट आहे। दोघांच्या रिस्की सर्जरी होत्या थोड्याशा, परंतु आमच्या डॉक्टरांच्याकडे लेझर मशीन्स आहेत, फेको आहे, अतिशय अद्ययावत टेम्पररी हॉस्पिटल जरी असलं आमच्याकडे अद्ययावत मशिनरी तर अवेलेबल आहेत। तर ऑपरेट केलं आमच्या डॉक्टरांनी, आम्ही सगळ्यांनी बसून आणण्याचे फिटनेस वगैरे असतील। आमच्या डॉक्टर अंबाडेकर मॅडम जे ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट आहे, सिनियर ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, त्यांनी सांगितलं आपण इकडे करूया आणि आम्ही केलं। सर्जरी सक्सेसफुल झालं आहे। दोघांना छानपैकी दिसायला लागले। आता त्यांना आम्ही डिस्चार्ज करतो आहे। एकच सांगणं आहे सगळ्यांना की सिव्हिल हॉस्पिटल जर टेम्पररी जागेवर शिफ्ट झालं आहे तरी कुठल्याही सर्व्हिसेस आपण इथे बंद केलेलं नाही। इथेही सगळे मॉडर्न इक्विपमेंट असतील, मॉडर्न ओटी असतील, सगळे साहित्य इकडे आपण आणून ठेवलेले आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे, ही सगळ्यांना एक आव्हान पण करतो।